शिवराय कुलकर्णी आहेत. शिवरायजी, आक्षेप त्यांचा असा आहे की हे सगळं ते बोलत असताना, ते शास्त्रीय आहेत पण शास्त्रीय कुठलाही आधार नसलेलं ते बोलत असताना शांत राहणं म्हणजे मूकसंमती आहे, अशा प्रकारचा त्यांनी काढलेला तो अर्थ आहे. खरंच असं आहे का? मला तुमचं स्पष्टीकरण हवं आहे. पहिलं माझं मत तर मला मांडू द्या. हां, प्लीज प्लीज. असं आहे की काल जे बागेश्वर शास्त्रींनी किंवा ते बागेश्वर बाबांनी जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, या मताशी मी नाही, सगळे शिवप्रेमी आम्ही सहमत आहोत. मागितलीच पाहिजे, नंबर 1. नंबर 2 की ज्याप्रमाणे सगळ्यांनी इतिहास वाचला, आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत, थोडंफार इतिहास आपण वाचला, अभ्यासक नाही म्हणता येणार पण इतिहास वाचलेला. या सगळ्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांचे संबंध विनाकारणच या पद्धतीने जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न हा बागेश्वर शास्त्रींनी केलेला आहे. दोघांची भेट झाल्याचे पुरावे ऐतिहासिक आधारात नाहीत.